नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, सध्या भारत हा जगातला सगळ्यात तरुण आहे. तरुणांची संख्या ही खूप जास्त आहे. एका संशोधनात असं म्हटलेलं आहे की 2022 पर्यंत भारताची जी लोकसंख्या आहे आणि त्यांच्या वयाचा जर विचार केला तर वयाचा मध्य काढला तर तो असेल 28 वर्ष. जेव्हा आपण म्हणतो की तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे विशेषतः इतर देशांच्या तुलनेमध्ये, तेव्हा नक्कीच आपल्या देशाची जी कार्यक्षमता आहे ती देखील जास्त आहे. 12 जानेवारी हा दिवस जो आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आज आपण बोलणार आहोत या देशाच्या युवकांबद्दल युवा दिनाच्या निमित्ताने. आजचा विषय पाहूया. राष्ट्रीय युवा दिवस निमित्त विशेष कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे. कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की युवकांना त्यांच्याबद्दल काय वाटतं, युवकांना समाजाबद्दल काय वाटतं, युवकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे जे विचार आहेत विशेषतः युवकांबद्दल ते देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. पण याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी जे आमचे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. आपले जे प्रश्न असतील ते जरूर विचारा. पण नेहमीच्याच 2 गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. तुम्ही जेव्हा फोन इथे कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा किंवा पूर्णतः बंद ठेवला तरीही चालेल. आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत करते. डॉक्टर परीक्षित, मला असं सांगा की आपण स्वामी विवेकानंदांची जयंती उद्या साजरी करणार आहोत आणि स्वामी विवेकानंद आणि देशाची युवा शक्ती हे एक चांगलं समीकरण आहे आणि स्वामीजींचा युवकांवर किंवा युवा शक्तीवर खूप विश्वास होता. त्याबद्दल खरंय. मुळात सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट अशी की आपण जर स्वामी विवेकानंदांचा प्रवास बघितला तर ते खूप सुंदर असलेलं स्थित्यंतर आहे. ज्याप्रमाणे एखाद्या सुरवंटाचं रूपांतर हे फुलपाखरामध्ये होतं त्या पद्धतीचं स्थित्यंतर हे स्वामीजींच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. आपल्याला माहिती आहे त्यांचं नाव मुळातलं नरेंद्रनाथ दत्त आणि तिथपासून ते म्हणजे थोडक्यात नरेंद्र ते विवेकानंद हा जो झालेला प्रवास आहे हा अतिशय सुंदर प्रवास आहे. कशा पद्धतीचा की नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारा आणि नॉन बिलिव्हर असल्यापासून ते बिलिव्हर असल्यापर्यंत. थोडक्यात आज जर आपण बघितलं तर त्याच पद्धतीने कित्येक तरुणाई आपल्याला त्याच विचारांमध्ये किम कर्तव्यम अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये अडकलेली दिसते. आणि म्हणून स्वामीजी ज्यावेळेला स्वतः त्या स्थित्यंतरातून जातात आणि त्यानंतर जगभरामध्ये भारताचा डंका वाजवून परत येतात तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याला दिसतं की स्वामीजींच्या अपेक्षा ज्या आहेत त्या तरुणाईकडून जास्त प्रमाणामध्ये आहेत. कारण पाश्चात्य देशामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे ते बघून आलेले आहेत. आणि म्हणून मग आल्यानंतर आपण ज्यावेळेला बघतो की कलकत्त्यामध्ये असेल किंवा चेन्नईमध्ये असेल त्यांची प्रमुख उद्बोधनं जी आहेत ती तरुणांच्या दिशेने आहेत आणि विशेष करून राष्ट्राचं निर्माण कशा पद्धतीने होईल या दृष्टीने स्वामीजींनी मांडलेले विचार आपल्याला देशाच्या तरुणांकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसतात. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो की तरुणांकडून आपला देश तरुण आहे, अर्थातच तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डॉक्टर शिरीष, मला तुम्हाला असं विचारायचं की बऱ्याच अपेक्षा असतात तरुणांकडून, पण तरुणांना काय वाटतं हे समजून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक संशोधन केलेलं आहे, तर त्या संशोधनाविषयी सुरुवातीला थोडंसं सांगा. अगदी मला वाटतं ही सुरुवात स्थित्यंतर बद्दल आपण बोलत असतानाची ती म्हणजे नेमका तोच मुद्दा घेऊन आम्ही तो अभ्यास करायचा विचार केला होता. त्याला आपण युथ इन ट्रान्झिशन, तरुणांमध्ये होणारं स्थित्यंतर याबद्दलचाच तो अभ्यास होता. विशेष करून अविवाहित 20 ते 29 वयोगटातले शहरात राहणारे जे तरुण लोक आहेत त्यांच्याबद्दलचा तो अभ्यास होता. जसं तुम्ही म्हणालात अगदी सुरुवातीला की आपला देश तरुण आहे, त्यातही एक मला जोडावंसं असं वाटतं की अविवाहित तरुण हा जो गट आहे 20 ते 29 वयोगटातला त्याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. कारण लग्नाचं वय वाढतंय, शिक्षणासाठी करिअरसाठी लोक शहरांमध्ये येत आहेत, एकटे राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांच्या निर्णयांवरती परिणाम होतो, कुठल्या अनुभवांचा त्यावरती परिणाम होतो हे सगळं जाणून घेण्यासाठीचा तो युथ इन ट्रान्झिशन किंवा युवकांमध्ये होणारं स्थित्यंतर, विशेष करून नातेसंबंधांबद्दलचं याबद्दलचा तो अभ्यास होता.
आणि एक अजून वेगळी अशी गोष्ट त्या अभ्यासाबद्दल मला सांगावीशी वाटते. सर्वसाधारणपणे अभ्यास करायचा म्हणजे आपण काही प्रश्नावली करून सर्वेक्षण करणं या पद्धतीचं असतं. पण आम्हाला असं जाणवलं की तरुणांचे प्रश्न, त्यांचे विचार, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्यांच्याशी सखोल बोलायला लागेल, त्यांचा प्रवास समजून घ्यायला लागेल. आणि त्यासाठी आम्ही एक कॅलेंडर तयार केलं जिथे त्यांच्या करिअर, त्यांचे शिक्षण, वेगवेगळे नाती, त्यात आलेले अनुभव, त्यातनं काही त्रास निर्माण झाला असेल तर मानसिक आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टींचं त्या कॅलेंडरवरती चित्रण त्यांच्या बरोबरीने त्यावरती केलं आणि त्यातनं ते जाणून घ्यायचा प्रयत्न त्यातनं केला होता. नक्कीच ह्या संशोधनाबद्दल आपण आणखी बोलणारच आहोत. आपण जेव्हा वैद्य शेवडे, आपण जेव्हा म्हणतो की जी युवा पिढी आहे तर त्यांनी जग पाहिलं पाहिजे, स्वामी विवेकानंदांबद्दल बोलायचं तर गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर त्यांनी भारत भ्रमण केलं आणि बराच जो भाग आहे तो पायी चालले ते. आणि भारत भ्रमण म्हणजे नुसता प्रवास नाही तर तिथलं तत्वज्ञान समजून घेतलं, मुळात आपला देश समजून घेतला. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आजच्या युवकांना की कशा पद्धतीने त्यांनी आपला देश समजून घेतला पाहिजे? काय मुळात आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की केल्याने देशाटन पंडितांशी मैत्री सभेत संचार, अशा पद्धतीची आर्या आहे आपल्याकडे. म्हणजेच थोडक्यात जो माणूस जास्तीत जास्त फिरतो, आणि म्हणून आपल्याकडची पुरातन ग्रंथही हेच सांगतात की चरई वेती, चालत राहा. आणि म्हणून ते देशाटन करत असताना देखील बरं, स्वामीजींच्या बाबतीमध्ये गोष्ट अशी होती की आपण जसा उल्लेख केलात की रामकृष्णजींच्या परमहंसजींच्या त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या महाप्रयाणानंतर ज्या वेळेला स्वामीजी बाहेर पडलेले त्यावेळेला परिस्थिती अशी की देश एक तर पारतंत्र्यात आहे आणि त्याच्यामध्ये मग एकंदर असलेली अनास्था लोकांमध्ये असलेली, ब्रिटिशांचं काय पद्धतीने असलेली वागणूक चालू आहे देशातल्या लोकांबरोबर. आणि आपल्याला माहिती आहे तो काळ बंगालच्या दुष्काळाचा वगैरे असलेला, त्या काळातला असलेला. बरं, हा दुष्काळही मुद्दाम घडवला गेलेला आणि अशा सगळ्या पद्धतीने असलेलं ते वातावरण. पण त्यातही शिवभावे जीवसेवा करावी असं जे रामकृष्ण परमहंसांनी दिलेला संदेश होता, स्वामीजी तोच संदेश घेऊन बाहेर पडले. त्यातही मजेची गोष्ट अशी की हे सगळं भारत भ्रमण करताना अशाच पद्धतीचं आर्यावर्त भ्रमण हे आद्य शंकराचार्यांनी देखील केलेलं होतं. ते देखील तरुण होते आणि त्याच पद्धतीचं हे भारत भ्रमण करताना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना या खंडप्राय देशामध्ये स्वामीजींची नावं देखील वेगवेगळी आहेत. आपल्याला अनेकदा माहीत नसतं. काही ठिकाणी नाव आहे विवी दिशानंद, त्यानंतर मग दक्षिणेकडे जाताना सच्चिदानंद, आणि त्यानंतर मग ज्यावेळेला अमेरिकेत जायचं आहे असं ठरलं तेव्हा मग अलवारच्या राजांनी त्यांना दिलेल्या मतानुसार, कारण परकीयांना, परदेशी असलेल्या लोकांना नावाचं उच्चारण सोपं जावं याच्याकरता म्हणून धारण केलेलं विवेकानंद. मात्र या संपूर्ण कालावधीमध्ये हा देश उभा आडवा पिंजून काढून काय लोकांची परिस्थिती आहे, देशाला काय हवंय आणि पुढे आपल्याला जर वाटचाल करायची असेल, आणि म्हणून ह्या माणसाला आपण योद्धा संन्यासी म्हणतो की जो सांगतो की इथून पुढे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कारखाने, तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या दृष्टीने देखील आपण प्रगत असणं गरजेचं आहे. केवळ आध्यात्मिकतेबद्दल ते बोलतायत असं नाहीये. या संपूर्ण गोष्टींच्या दृष्टीने त्यांना सजग बरोबर घेऊन देशाला प्रगतीकडे कसं नेता येईल, ही संपूर्ण जी एक विचारांची असलेली कलाटणी असते किंवा त्याच्यामध्ये पडलेली भर असते, प्रगल्भता असते, ती मला असं वाटतं की या देशाटनामुळे मिळत असते. आणि आजच्या तरुणाईमध्ये देखील असे कित्येक लोक आहेत की जे वॉन्डरर्स म्हणून स्वतःला म्हणवतात, वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यामुळे ते ठिकठिकाणच्या गोष्टी, देशातल्या भाषा असेल, खाणं असेल, हे सगळं आज जगासमोर मांडतायत. आजही तरुण पिढी तिथे कुठेतरी रिलेट होते विवेकानंदांची, असं नक्की जाणवतं आपल्याला. नक्कीच. आणि डॉक्टर शिरीष, आपण जेव्हा म्हणतो, तुम्ही जेव्हा सांगितलं की हे जे संशोधन केलं गेलं तरुण पिढीवरती, तर साधारण तुम्ही वयोगट त्यांचा सांगितलात. मुळात हे संशोधन करावं असं का वाटलं किंवा त्याची सुरुवात कशी झाली? बरोबर. खरं तर बघितलं तर त्याची सुरुवात होण्यामागचं कारण तसं वैद्यकीय आहे. बरं. प्रयास आरोग्य गट गेले 25 वर्ष HIV आणि इतर लिंग सांसर्गिक आजारांसाठी उपचार आणि समुपदेशन देत आहे. आणि गेल्या काही वर्षात आम्हाला असं जाणवत होतं की जे कमी झालेले लिंग सांसर्गिक आजार आहे, सिफिलिस सारखा आजार आहे, तो परत तरुण वर्गांमध्ये दिसतोय की काय असं वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये काही बदल होतोय का याचा सखोल अभ्यास करायला पाहिजे असं जाणवत होतं. जेव्हा आम्ही काही इतर डॉक्टरांशी, इतर संस्थेतील लोकांशी आणि तरुण लोकांशी पण जेव्हा बोललो तेव्हा असं लक्षात आलं की
हा जो काही एक वैद्यकीय दृष्टीने फक्त या गोष्टीकडे बघणं हे अपुरं ठरेल आणि आपल्याला त्यांचा सखोल अभ्यास, त्यांच्या प्रवासाचा अभ्यास, लहानपणापासून आतापर्यंत काय काय अनुभव त्यांना आलेत, हा सगळा अभ्यास आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि तरच आपल्याला त्यांना नेमके काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती काय करता येईल याबद्दल विचार करता येईल. नक्कीच. आपण जेव्हा म्हणतो की तरुण पिढी, तर तेव्हा तरुणांसमोर अनेक गोष्टी एकाच वेळी येतात. म्हणजे करिअर पण निवडायचं असतं, कुठेतरी भावनिक शारीरिक बदलही होत असतात. तर ह्या सगळ्या बदलांना सामोरं जाताना कशा पद्धतीने त्यांनी ह्या बदलांना सामोरं जावं, काय वाटतंय तुम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो, कारण आपण स्वामी विवेकानंदांच्या अनुषंगाने बोलतोय. विवेकानंदांसमोर अशाच पद्धतीची आव्हानं त्यांच्या आयुष्यामध्ये होती. खरं म्हणजे वडिलांची असलेली बॅरिस्टरकीची प्रॅक्टिस उत्तम चालणारी, म्हणजे कोणीकी काळी खूप अतिशय भरभरून सधनता या व्यक्तिमत्वाने लहानपणापासून बघितलेली आहे. पण तिथून अगदी निष्कांचन अवस्था येईपर्यंतचा देखील प्रवास केलेला आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला माहित असेल तो प्रसंग की ज्या वेळेला ते रामकृष्ण परमहंसांना म्हणतात की मला ह्यातून सोडवा, मला ह्यातून कुठेतरी आता पुढे जायचंय. आणि मग परमहंस त्यांना सांगतात की जा, ती काली आहे, ती जगत जननी आहे, तिच्या समोर जाऊन डोळे मिटून उभा राहा आणि तिच्या समोर माग की तुला या दुःखातून कसं बाहेर पडायचंय. आणि तेव्हा जो झालेला साक्षात्कार आहे की डोळे मिटल्यावरती आपण काय मागतो की सगळ्यांना ज्ञान दे, सुख दे, अशा पद्धतीची मागणी स्वामी विवेकानंद ज्या वेळेला करतात. मला असं वाटतं ही जी उदात्तता आपण जर का मनामध्ये ठेवली, आपण केवळ एक साधन असतो, या पलीकडच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी या जगामध्ये घडत असतात, त्या आपापल्या पद्धतीने आपापल्या पेसनी घडत असतात. आणि तिथे आपलं स्थान नेमकं कुठलं आहे एवढं आपल्याला कळणं, हे मला असं वाटतं की अगदी आजच्या तरुणाईसाठी सुद्धा एक प्रकारचा असलेला आध्यात्मिक साक्षात्कारच असेल. शेवटी अध्यात्म म्हणजे काय हो, तेच आहे की ते रिलेट आपण कुठे करू शकतो या गोष्टीशी. आणि त्यामुळे त्याच पद्धतीने आजही तरुणाई आपला मार्ग कशा पद्धतीने काढायचा, आणि जेव्हा की आपले पूर्वज हे एवढे सगळे आपल्याकडे असलेले विवेकानंदांपासून ते आधी जेवढी मी नावं मगाशी बरीच आपण इतिहासातली जर बघितली तर हे सगळे बघत असताना आपल्याला जाणवतं की हा इतिहास ज्या देशाचा राहिलेला आहे त्या तरुणाईला खरं म्हणजे हे प्रश्न मोठ्या प्रमाणात पडायला नकोत. खरंय. आपल्याला एक फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे की यू गिव्ह मी 4 प्युअर अँड सेल्फलेस पर्सन्स, आय विल शेक द वर्ल्ड. तर पवित्रता आणि निस्वार्थपणा म्हणजे नेमकं काय, या बाबतीत आपण युवकांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल, कारण त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की संपूर्ण जग हलवू शकेल. दुसरा प्रश्न असा आहे की आजकालचं शिक्षण हे चारित्र्य घडवणारं असावं किंवा व्यक्तिमत्व विकास करणारं असावं असं म्हणतात, असं विवेकानंदांच्या मनामध्ये कल्पना होती. तर तशा पद्धतीचं शिक्षणाबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? आणि तिसरा प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की बुद्धी आणि मन यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता जेव्हा असते तेव्हा बुद्धी आणि मन हे वेगवेगळे निर्णय देतात, पण मनाचं ऐकावं असं विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. तर त्या बाबतीत आपण उदाहरण सहित स्पष्टीकरण केलं तर बरं होईल. धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे, पवित्रता आणि निस्वार्थता ही युवकांमध्ये कशा पद्धतीने आणू शकतो, विवेकानंदांना काय अपेक्षित होतं? मी आता आपण नेमकं त्याच विषयावरती बोलत होतो आणि अनायसे त्याच संबंधित आलेला प्रश्न. सो मगाशी मी जसं बोलताना सांगितलं तसं की आध्यात्मिक असलेला साक्षात्कार हा शेवटी तोच आहे. मनाचं पावित्र्य ज्यावेळेला जपून आपण पुढे जातो, आणि मला आपल्या संस्कृतीने दिलेला जो विचार आहे की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्, आणि वसुधैव कुटुंबकम जो विचार स्वामीजींनी स्वतः ठेवला तोच आजच्या तरुणांनी आचारात जर का आणला तर मला नाही वाटत की त्या पलीकडचं आणि काही उत्तर त्याच्याकरता असेल, ते त्याच मार्गाने पुढे जाऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर शिरीष, तुम्ही काय सांगाल? शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास ह्या दोन्ही गोष्टी खूप जोडलेल्या आहेत. तर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे की व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी काय असलं पाहिजे? अगदी फार महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि मला वाटतं स्वामीजींचंच परत एक वाक्य खूपदा वापरलं जातं की यू कॅनॉट टीच अ चाइल्ड एनी मोर दॅन यू कॅन ग्रो अ प्लांट. सो त्यांना मुलांना वाढण्यासाठी मदत करणं हाच शिक्षणाचा खरं हेतू असला पाहिजे. आणि तो ठरवत असताना बऱ्याचदा असं होतं की मी शिक्षक आहे, माझी हे एक विशिष्ट पद्धतीच्या काही गोष्टी त्याच त्यांनी शिकायला पाहिजे, त्याच पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे, असा जेव्हा अट्टहास त्याच्यामध्ये येतो तिथे व्यक्तिमत्व विकास हा खुंटतो. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा त्यामध्ये आपण जेव्हा
त्यांना वाढायला मदत करायची असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला जो काही आत्ता आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने माहिती आहे की कुठल्या गोष्टी त्यांना मदतीच्या ठरतात, काय पद्धतीने ते त्यांना सांगायला पाहिजे, त्याचाही आपण आवर्जून वापर केला पाहिजे जेव्हा आपल्याला त्यांना हे करायचं. पण हा फोकस असणं, व्यक्तिमत्व विकास हा फार महत्वाचा आहे शिक्षणामध्ये. नक्कीच. त्यांचा तिसरा प्रश्न होता बुद्धी आणि मन. बऱ्याचदा असं होतं की मन एक सांगते आणि बुद्धी एक सांगते असं होतं, तर त्यावर काय तोडगा किंवा स्वामीजींनी काय सांगितलेलं आहे? एक महत्वाची गोष्ट या बाबतीमध्ये अशी आहे की आपल्या संस्कृतीमध्ये किंबहुना आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्याकडे अंतःकरण चतुष्टय नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये मनोबुद्धी चित्त आणि अहंकार ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. मनाचं कार्य काय आहे तर आपल्याकडे आयुर्वेद असं सांगतो चिंत्यम विचारमुह्यम च ध्येय संकल्पमेवच. याचा अर्थ एखादी गोष्ट लक्षात येणं, त्याच्यावर प्रोसेस करणं, आणि ज्याला आपण उहापोह हा शब्द वापरतो तो 2 शब्दांचा असलेला समास आहे, ज्यामध्ये उह आणि अपोह आपल्याला काय घ्यायचंय आणि काय त्यागायचंय हे सगळं प्रोसेसिंग हे मनाच्या दृष्टीने होतं. आणि बुद्धिस्तु निश्चयात्मिका म्हणजे त्याच्यावरती डिसिजन घेण्याचं काम जे असतं ते बुद्धीचं असतं. आणि म्हणून ही प्रक्रिया भारतीय शास्त्रांमधली जी आहे ती जर का नीट लक्षात घेतली आपल्याला तर आपल्याला कळतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊनच शेवटी विचारांची उत्पत्ती होत असते. त्या पलीकडे वेगळं काही करण्याची तिथे आवश्यकता नसते. हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने होतं आणि स्वामीजींच्याही आयुष्यामध्ये आपल्याला तेच दिसतं, त्याच पद्धतीने दिसतं. नक्कीच. आज आपण खरं तर खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण युवक म्हणतो तेव्हा त्याला अनेक वेगवेगळे कोन असतात आणि त्या सगळ्या कोनांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, युवकांबद्दल जाणून घेणार आहोत, स्वामीजींबद्दल चा जो इतिहास आहे, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य परीक्षित शेवडे आणि डॉक्टर शिरीष दरक. आपण कार्यक्रमाच्या ब्रेकच्या आधी आपण काही गोष्टींवर आपण फोकस केला होता. वैद्य शेवडे, मी तुम्हाला असं विचारेन की स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलेलं आहे की ध्येय निश्चितीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की जर ज्या मनुष्याचं ध्येय निश्चित आहे अशी व्यक्ती जर 100 चुका करत असेल तर ज्याचं ध्येय निश्चित नाहीये त्याच्याकडून 10,000 चुका होण्याची शक्यता आहे. तर ध्येय निश्चिती म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत गोल सेटिंग बद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्वाची त्याच्याकरता असलेली गोष्ट जी विवेकानंदांची आपल्याला कथा माहिती आहे देखील एकाग्रतेची, की ती असल्याशिवाय आपल्याला गोल सेटिंग ही गोष्ट शक्यच नाहीये मुळात. आणि ते करत असताना ज्यावेळेला ते भारत भ्रमणातच होते त्यावेळेला असलेली ती कथा आहे की जेव्हा इन्सायक्लोपीडियाचे जाड असलेले खंड हा माणूस घेऊन जातो आणि एकेका दिवसामध्ये ते वाचून संपवतो, त्यावेळेला लोकांना विश्वास बसला नाही की कसं शक्य आहे म्हणून एकेका दिवसामध्ये इन्सायक्लोपीडियाचे खंड संपवणं. स्वामीजी त्यावेळेला सांगतात की कारण वाचण्याच्या ज्या पद्धती असतात त्यापैकी एक असते की काही जण अ ला काना आ अशा पद्धतीने वाचतील, म्हणजे अक्षर वाचतील, काही शब्द वाचतील, काही जण वाक्य वाचतील, काही जण परिच्छेद वाचतील, मी अख्खं पान वाचतो. बरं. आणि ही असलेली एकाग्रता जी आहे स्वामीजींची ती पहिल्यांदी महत्वाची आहे आपल्याला आपल्या गोल सेटिंग करता. आणि त्याच्या मागोमाग त्यांनी सांगितलेले जे अतिशय महत्वाचं युवकांना उद्देशून असलेले त्यांच्या व्याख्यानांमध्ये की ते म्हणतात की अभिही हा शब्द आपल्याकडच्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये ईश्वराला वापरलेला आहे. याचा अर्थ भीती नसलेला. त्यामुळे तुम्ही निर्भय बना आणि जर तुम्ही निर्भय बनलात तर तुमच्या समोरच्या असलेल्या आव्हानांना तुम्ही पेलून तुमच्या जे काही लक्ष्य आहे त्याला पार करून पुढे जाऊ शकाल. आणि म्हणून मग त्यांचं आवडतं जे वचन आहे कठोपनिषदातलं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती केल्यावरच विश्रांती घ्या. हे तिथे महत्वाची असलेली गोष्ट आहे ध्येय निश्चिती करता. नक्कीच. डॉक्टर शिरीष, तुम्ही काय सांगाल की आपण जेव्हा म्हणतो की युवकांना ध्येय निश्चिती आणि आता जे सरांनी सांगितलं की भीती नसणं, तर आज युवकांमध्ये काय बघायला मिळतं की जे संशोधन झालं तर ते फक्त सर्वे नव्हता तर ते संशोधन होतं ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक युवकाशी साधारण 1.5 तास बोललेला आहात. तर त्यावरून तुम्ही काय सांगाल की त्यांना काय वाटतं? अगदी म्हणजे मी एकाग्रता हा जो काही मुद्दा मांडला त्याला जोडून मी असं म्हणेन, म्हणजे त्या अभ्यासातनं जेव्हा आम्ही तरुणांच्या त्यांच्या प्रवासाबद्दल समजून घेत होतो तेव्हा असं लक्षात येत होतं की
बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या बोलण्यासाठी जागाच त्यांना उपलब्ध नाही आणि ती नसल्यामुळे सारख्या कुठल्या म्हणजे त्या गोष्टींचा ताण हा खूप दीर्घकाळ बाळगत राहणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे एकाग्रता नष्ट होण्यासाठीचा. आणि तो ताण सलग राहिला तर त्यातनं निर्माण होणारे मानसिक आजार, नैराश्य ह्यासारख्या गोष्टी पण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावरती बोलल्या गेल्या. आणि विशेष करून मी हे या गटासाठी सांगतोय, लग्न झालेलं नाहीये आणि नातेसंबंधांबद्दलचे जे काही प्रश्न आहेत किंवा लहानपणी काही अनुभव आलेले आहेत, लैंगिक अत्याचारासारखे अनुभव आलेले आहेत. कित्येक जण आम्हाला बोलताना असं म्हणले की मागच्या 25 वर्षात पहिल्यांदा मी हे कोणाच्या तरी समोर सांगतोय आणि ते सांगितल्याने पण मला खूप बरं वाटतंय आणि त्याच्यातनं माझ्याच खूप साऱ्या गोष्टी मला पूर्णपणे हाताळण्यासाठी मदत होतीये. बरोबर. सो हाही भाग त्याच्यातला जेव्हा आपण ध्येय निश्चिती, मानसिक आरोग्य, एकाग्रता जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांना पडणारे प्रश्न आज जे आहेत ज्याच्यासाठी त्यांना अशी जागा उपलब्ध असणं जिथे कोणीही स्वतःच्या कुठलेही जजमेंट्स न देता त्यांना समजून घेईल आणि त्याबरोबर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देईल, हा मला वाटतं एक खूप महत्वाचा मुद्दा त्या अभ्यासातनं समोर आला. आणि दुसरं असंही ते अभ्यास करत असताना जाणवलं की आपण युवक, त्यांचं वाढणं, प्रेम, नातेसंबंध या गोष्टीला खूप एक नकारात्मक दृष्टिकोनातनं बघतो. जी गोष्ट इतकी नैसर्गिक आहे, सगळ्यांच्या बाबतीत घडणारी आहे, त्या बाबतीत फक्त हे असं केलं तर आजार होईल, अमुक केलं तर हे होईल, एवढ्या नकारात्मक भूमिकेतनं बघणं हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे खूप सकारात्मक दृष्टिकोन त्याबद्दल असणं हेही फार गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी संवाद साधणं, आणि तुम्ही जसं म्हणालात की खूप खरं तर संवादाची माध्यमं आज इतकी आहेत, पण ज्याला खरा आपण संवाद म्हणतो तो होत नाहीये. आणि जेव्हा सगळेजण मिळून जर संवाद साधतील तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी आपण म्हणतो की सकारात्मक असं होऊ शकतं. स्वामीजींचं खूप भर होता की संघटित करण्यावर, म्हणजे युवकांनी संघटित व्हावं आणि काहीतरी मोठं काम त्यांच्या हातून नक्कीच घडेल असा त्यांना विश्वास होता. याबद्दल मगाशीच जसा त्या फोन कॉलवरती उल्लेख झाला की मला असे 10 युवक द्या की जे त्या विचारांनी प्रेरित असतील आणि मी संपूर्ण जग बदलून दाखवीन. आज त्याच पद्धतीच्या युवकांची तर आवश्यकता आहे. मगाशी ज्या भाषणाचा मी उल्लेख केला होता कलकत्त्याच्या, त्याच भाषणामध्ये स्वामीजी आवर्जून असं म्हणतात की सध्या समय तुम्हाला अनुकूल आहे आणि तशा परिस्थितीमध्ये जर का आपण मागे राहिलात तर मग तुम्हाला दुसरे काही पुढे एक्सक्युजेस देता येणार नाही. आणि ह्याच्याकरता ह्या तरुणांनी एकत्रितपणे येऊन राष्ट्राच्या उत्थानार्थ कामं करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आज मला असं वाटतं बरेच सारे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे यंग गेम चेंजर्स आहेत यांच्याबद्दल देखील बऱ्याच अंशी माहिती मिळेल. आपल्या देशामध्ये आज अशी तरुणाई अशा पद्धतीने काही एक लँडमार्क सेट देखील करतेय. आपण त्यांना जर का एकत्रितपणे विचारात घेतलं आणि नीट ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला कळेल की वेगवेगळी क्षेत्र असतील, विज्ञान तंत्रज्ञानापासून ते आयुर्वेदापर्यंत किंवा अगदी बाकी कुठल्याही पद्धतीचे शस्त्रास्त्र निर्मितीपासूनच्या असलेल्या सॅटेलाइट निर्मितीपर्यंतच्या गोष्टी, याच्यामध्ये आज प्रामुख्याने सरासरी तरुण वय असलेली मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा आपण एका कॅनव्हासवर एकत्रितपणे जर का विचार केला तर आपण ज्यावेळेस आत्मनिर्भर देशाबद्दल बोलतो त्यावेळेला हेच सगळेजण एकत्र येऊन त्याला आत्मनिर्भर बनवणार आहेत. आणि त्यामुळे हे सगळं चित्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल अशी आपण आशा बाळगायला काही हरकत नसावी. नक्कीच तरुणांनी संघटित व्हावं आणि एकमेकांना मदत करावी, तर हे तर स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि खरं तर जेव्हा संघटित होतात, जेव्हा एकमेकांना मदत करतात, तेव्हा त्यातून नक्कीच काहीतरी मोठं काम होऊ शकतं. तर तुम्ही काय सांगाल की अशा पद्धतीचं काम सध्या सुरू आहे आणि ते कशा पद्धतीने तरुण एकमेकांना मदत करतायत? हा फार ह्याच्यावरती वेगवेगळ्या गटांबरोबर अभ्यासही झालेत आणि त्यातनं हे खूप स्पष्ट झालेलं आहे की लोक जेव्हा एकत्रित येतात, संघटित होतात, तरुण विशेष करून ह्याच्यामध्ये नक्कीच खूप सकारात्मक बदल घडतो. मी अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्याच कामाचं उदाहरण देईन. प्रयास 2010 पासनं HIV सह जगत असणाऱ्या युवकांबरोबर काम करत आहे आणि त्यांच्याबरोबर कार्यशाळा घेणं, त्यांना वाढत असताना त्यांना जे प्रश्न येतात
त्या प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा करणं, अशा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या पद्धतीच्या कार्यशाळा झालेल्या आहेत. आणि आम्हाला असं लक्षात आलं त्या कार्यशाळेनंतर जी लोक सहभागी होतात त्या कार्यशाळेत त्यांनी त्यांचाच गट तयार करणं, त्यांच्या असलेल्या प्रश्नांना एकत्रित सामोरं जाणं, कोणी आजारी असेल, कोणी ॲडमिट असेल किंवा कोणी औषधं नीट घेत नसेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक खूप सकारात्मक बदल त्या गोष्टींनी घडताना दिसतोय. गेले 10 वर्ष आम्ही तो अनुभवतोय. तर हा मला वाटतं नक्कीच या पद्धतीचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी चालतातही आहेत आणि त्याचा खूप एक चांगला एक फीडबॅक त्यातनं मिळतोय. नक्कीच, म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं सकारात्मक काम देखील आज होतंय, पण ते मला असं वाटतं की फारसं उजेडात येत नाही असं वाटतंय तुम्हाला युवकांच्या बाबतीत. एका पद्धतीने ही गोष्ट खरी आहे काही अंशी. त्याला कारण असं आहे की पुन्हा एकदा फोकस जे वेगवेगळ्या पद्धतीच्या ठिकाणांचे असतात त्या सगळ्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आज सोशल मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या हातामध्ये आहे. सोशल मीडियाच्या निमित्ताने जग आपल्या ताब्यात आलं एका पद्धतीने. आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की या सोशल मीडियाचा वापर करत असताना सुद्धा तो आपण किती कॉन्स्ट्रक्टिव्ह करतोय आणि किती डिस्ट्रक्टिव्ह करतोय. लक्षात घ्या, विज्ञान तंत्रज्ञानाने डेव्हलप केलेल्या कुठल्याही गोष्टी ज्या असतील त्याचा वापर आपण आपल्या बुद्धीने आपल्या डोक्याने कसा करतोय ह्याच्यावरतीच तो ठरणार आहे. आणि मग तो बघत असता जर का आम्हाला 4 नकारात्मक गोष्टीच फॉरवर्ड करायच्या असतील तर त्यापेक्षा आम्ही एक 6 सकारात्मक गोष्टी काही ज्या घडतायत समाजामध्ये त्या कुठेतरी अजून जास्त लोकांपर्यंत शेअर करू का. म्हणजे माझं स्वतःचं एक ते थोडंफार काम सोशल मीडियावर चालू असतं. त्याच्या मागचा उद्देशच हा असतो की त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कुठेतरी आरोग्य आणि अगदी साध्या सोप्या असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय का. आणि एक स्वतःच्या छोट्याशा अनुभवावरून एक नक्की लक्षात येते की लोकांना हे हवंय आणि या सकारात्मकतेला देखील अतिशय चांगला लोकांकडून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हे जितक्या मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आणि अशी बरेच सारी तरुण नावं आहेत की जे त्यांच्या क्षेत्रातली त्यांची चांगली चांगली कामं लोकांच्या समोर मांडतायत आणि त्याला तो प्रतिसाद मिळत चाललाय. हे बदलावाचा असलेला कालावधी आहे. मला असं वाटतं संपूर्ण देशच एका पद्धतीच्या स्थित्यंतरात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो कालावधी आपल्याला आज म्हणून सांगता येईल अशा पद्धतीचा विश्वास मला वाटतो. नक्कीच. आता जसं शेवडे सरांनी सांगितलं की आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानामुळे झालंय असं की माहिती आपल्याला भरपूर आहे आणि खूप सहजतेने उपलब्ध आहे. माहितीचा भस्मासूर झालाय असं म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. पण त्या सगळ्या माहितीमधून मला काय हवंय ते निवडणं आणि त्याचा अवलंब करणं हे कुठेतरी युवकांच्या पुढे आव्हान आहे असं वाटतंय तुम्हाला. हे आव्हान आहे, पण मी थोडासा हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हे करीन की खरं तर मला असं वाटतं की मला काय हवंय आणि त्याची मी माहिती निवडतोय ही पण प्रक्रिया आता राहिली नाहीये. मी फक्त बसलोय, माझ्या हातात फोन आहे आणि माझ्याकडे फक्त माहिती येतेय. सो निवडण्यासाठी पण जी एक प्रोएक्टिव्हिटी लागते ती पण संपत चालली आहे की काय असं अशी एक भीती आपल्याला वाटते. आणि जी काही माहिती आहे त्याचा नक्कीच परिणाम होतो. बरोबर. आणि त्यातला दुसरा भाग असा आहे की मग कोण आहे जो ज्याची माहिती जो खूप प्रखरतेने आणि खूप प्रभावीपणे सांगू शकतो ती माहिती जास्त सत्य आणि योग्य अशी आपल्याला वाटायला लागते. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच खूप मोठा आहे. त्यासाठी आपल्याला योग्य माहिती कुठली, तर सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की जी वैज्ञानिकदृष्ट्या आपल्याला माहिती आहे की ज्याचे काही चांगले परिणाम आहेत ती माहिती आपल्यासाठी योग्य आहे ती शोधायची कशी. किंवा आता कोविडचं पण आपल्या पुढे उदाहरण आहे की एवढी सगळी माहिती आपल्याला आली आणि असं नाहीये की सगळेजण ती माहिती शोधायला जात आहेत व्हॅक्सिन बद्दल असेल अजून कुठल्याही गोष्टींबद्दल आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतोय. पण ही सजगता लोकांमध्ये आणणं हे पण फार महत्वाचं आहेच. नक्कीच. तर माहिती आहे त्या माहितीतून आपल्याला भरपूर माहिती आहे, आपल्याला जे उपयोगी आहे असं घेणं हा एक भाग झाला आणि त्यानंतर कुठेतरी आपण स्वतःशी संवाद साधणं हा देखील एक महत्वाचा भाग येतो, ज्याच्यावर स्वामी विवेकानंदांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी ते आग्रही होते या बाबतीत की दिवसातून थोडा वेळ तरी तुम्ही स्वतःशी संवाद साधा आणि जर तो साधला नाही तर एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा जो संवाद आहे त्याला तुम्ही मुकाल. तर तुम्ही स्वसंवादाबद्दल काय सांगाल आजच्या तरुणाईच्या परिप्रेक्षातून. एक खूप छान वाक्य आहे की ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही एकटे असताना जर कंटाळत असाल
तर तुमची कंपनी फार खराब आहे असं तुम्ही समजून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे एकटेपणा आणि एकांत या दोन्हीमध्ये खूप मोठा असलेला फरक आहे, हा आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. एकांत हा तो असतो की ज्याच्यामध्ये तो स्वसंवाद हा कुठेतरी निर्माण होईल. स्वामी विवेकानंदांच्या परिप्रेक्षामध्ये जर का बोलायचं झालं तर आपल्याला बऱ्याचदा अर्ध्याच गोष्टी सांगितल्या जात असतात. आपल्याला अनेक अर्धी सुभाषितं सांगितली जातात, पुढचा अर्ध सांगितलंच जात नाही. अनेकदा आपल्याला एक कथा सांगितली जाते की स्वामीजी ज्याच्यामध्ये सांगतात की तरुणांनी फुटबॉल खेळावा, तर ती कथा अतिशय योग्य आहे, पण ती ह्याच्याकरता आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं आपलं शास्त्रच सांगतं. आणि त्याच्यामुळे शरीर निरोगी राहावं याच्याकरता स्वामीजींनी दिलेला संदेश आणि त्याच्या पाठोपाठ मनाशी देखील असलेला त्याचा जो संबंध आहे तो उलगडून दाखवत असताना, म्हणून हा माणूस स्वतः इतका परमोच्च साधना केलेला योगी होता की आपल्याला त्यांच्या परिनिर्वाणाच्या बाबतीमध्ये देखील कथा माहीत असेल की ती कशा पद्धतीने ते घडवून गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट जर लक्षात घेतल्या तर आपल्याला त्याचा अर्क नेमका काढायचा असतो. आणि म्हणून शारीरिकच नव्हे तर जसं WHO सांगतं की आपल्याला शरीर, मन आणि सामाजिक पातळीवरती देखील, आयुर्वेद त्याच्याही पुढे एक स्टेप जाऊन सांगतो आध्यात्मिक पातळीवर सुद्धा आपण संपूर्णपणे इक्विलिब्रियम मध्ये असणं किंवा ज्याला होमोस्टेसिस असं म्हटलं जातं तशा पद्धतीची असलेली एक आपली पायरी गाठणं ही गोष्ट तिथे महत्वाची असते आणि ती स्वसंवादानेच डेव्हलप होऊ शकते. आपण तिथे अन्यथा काय होतं ना, उथळ पाण्याला खळखळाट फार असं जे म्हटलं जातं, तर तशा पद्धतीची गत होण्याची शक्यता असते. ती टाळण्याकरता हा स्वसंवाद गरजेचा आहे की ज्यामध्ये आपण स्वॉट अनालिसिस करून आपण कुठे चाललोय आणि कुठे जायला पाहिजे याचा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर शिरीष, स्वसंवाद हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर आजच्या तरुणाईबद्दल जर आपण विचार केला तर इतरांबरोबरचा संवाद म्हणजे पालकांबरोबरचा संवाद, शिक्षकांबरोबरचा संवाद आणि एकूणच समाजामध्ये जो तरुणाईचा संवाद आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर आहे. म्हणजे विषय खूपच महत्वाचा आणि खूप त्या अर्थाने काय म्हणूयात बराचसा अवघड वाटणारा पण आहे. कारण विशेष करून पालक आणि मुलं त्यांच्याबद्दलचा संवाद आपण बघितला तर बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की संवाद म्हणजे मी जे काही म्हणतोय ते मुलांनी ऐकायला पाहिजे, ते नाही ऐकलं तर मग काही बरोबर चाललेलं नाहीये. कारण त्या सगळ्या संवादामध्ये समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय हे समजून घेणं हा भाग कुठे उरत नाही. मला जे वाटतंय ते त्यांनी ऐकावं हाच संवादाचा जर भाग असेल. शिक्षकांच्याही बाजूनी असंच बऱ्याचदा घडत असतं. म्हणजे मी अगदी आमच्याच अभ्यासात आम्हाला थोडंसं आश्चर्यकारक पण होतं जेव्हा मुलं म्हणली की हे सगळं आम्ही कधीच कोणाशी बोललो नाहीये. आम्ही त्यांना अभ्यासात हेही विचारलं होतं की तुम्ही तुमच्या नातेसंबंधांबद्दल किती जणांनी आई वडिलांशी बोलले ते, तर 30% कमी लोकांनी त्यांच्या आई वडिलांशी ते बोलले होते. आणि असंही सांगितलं की हे आम्हाला काही प्रश्न असले तरी आम्ही ते बोलू शकणार नाही आमच्या आई वडिलांशी. तर ही खूपच त्या अर्थाने एक अवघड परिस्थिती आहे. कारण मग कोणाकडनं सपोर्ट घ्यायचा, कोणाशी बोलायचं, कोणाकडनं मार्गदर्शन घ्यायचं हे ह्याचा काही कुठलेच सोर्सेस त्या अर्थाने राहत नाही. त्यामुळे संवाद साधण्यासाठी जजमेंट्स नसणं, समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय हे समजून घेणं आणि आपल्या अनुभवावरनं आपल्याला काय योग्य वाटतंय हे त्यांना सांगणं आणि शेवटी निर्णय त्यांच्या वरती ठेवणं हा खूप महत्वाचा भाग आहे. नक्कीच. म्हणजे संवाद जसं आपण म्हणतो की दुहेरी आहे, त्याच्यामध्ये बोलणं जसं असतं त्याच्यापेक्षाही जास्त ऐकणं हे देखील महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे की हल्लीच्या युवक युवतींमध्ये समाज माध्यमांचा परिणामही खूप बऱ्यापैकी प्रकारे होतो आहे. त्यातून अशी भीती वाटते कधी कधी की आजची तरुण पिढी तर्कशुद्ध विचार करत नाही, विवेक बुद्धीचा वापर करत नाही. त्यांना पैसा, प्रसिद्धी देखील झटपट हवा असतं. मग तिकडे नीतिमूल्यांचा का ऱ्हास व्हावा अशा प्रकारचं जे बिनधास्त वागणं जे आहे ना ते खूप वाढत चाललंय. तर ही एक म्हणजे काळजी करण्याची बाब मला वाटते. आपलं काय मत आहे यातनं तरुण पिढीने कसं म्हणजे बाहेर पडावं आणि आपली प्रगती केली पाहिजे? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मला वाटतं त्यांनी आता जे जे काही सांगितलं ते कुठेतरी आधीच्या पिढीचं प्रातिनिधिक त्यांना जे वाटतं ते तसं असावं. तुम्ही काय सांगाल? मगाशीच आपण उल्लेख केला त्या पद्धतीने की विज्ञान तंत्रज्ञानाच्या कुठल्याही साधनाचा वापर हा कसा करायचा हे आपल्यावर असलेलं अवलंबून असलेली गोष्ट आहे पूर्णपणे. सरांनी मगाशी जसा उल्लेख केला त्या पद्धतीने की आपल्याकडे एवढी मोठी माहिती येते आहे
पण त्या सगळ्याचे सोर्सेस आपण फाइंड आउट करतोय का हे बघणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत ही गोष्ट खरीच आहे की प्रत्येक गोष्टीला मॉडरेट करणं हे सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट असते. म्हणजे कुठेही वाहवत न जाता सर्व धर्मेषु मध्यमाम असं आयुर्वेद सांगतो. म्हणजे आपण मधला मार्ग निवडावा ही गोष्ट महत्वाची असते. त्याच्यासोबत जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला की कित्येकांचं यश, कित्येकांचा पैसा ही गोष्ट विशेष करून दिसत असते. आयुर्वेद ह्याही बाबतीत खूप छान सांगतो. म्हणजे मी त्या क्षेत्राचा असल्यामुळे सहज ते संदर्भ येत आहेत बरं का, एवढंच फक्त. आचार्य चरक सांगतात हेता ईर्षेत फले न तू. याचा अर्थ एखाद्याच्या फळाची ईर्षा करू नका. तो कुठे आहे, काय करतोय हे नव्हे, त्याने काय प्रयत्न त्याच्या मागे केले, काय मेहनत त्या मागे घातली. आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतायत ना की जगभरात आज जे लोक ज्या स्थानावर पोहोचलेत त्या माणसांनी त्या मागे नेमकी काय मेहनत घातली, त्यांचे प्रयत्न काय होते. अगदी स्वामीजींच्या बाबतीमध्ये देखील त्यांचा प्रवास कसा शून्यातून कुठपर्यंत गेला हे आदर्श जर का आपण नजरेसमोर ठेवले तर तशा पद्धतीच्या अडचणी या पुढे येणाऱ्या नाहीयेत. नक्कीच. खरं तर तरुणाई हा जेव्हा शब्द उच्चारला जातो तर त्यामध्ये अनेक खरं तर तरुणाईवर आरोप देखील लावले जातात. तर ह्या सगळ्या बाबतीत तरुणांना काय म्हणायचं आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, त्याचप्रमाणे आपला जो इतिहास आहे तो काय सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा समग्रतेने आज आपण विचार करणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य परीक्षित शेवडे आणि डॉक्टर शिरीष दरक. वैद्य शेवडे, मी तुम्हाला असं विचारेन की स्वामी विवेकानंदांची जी शिकागोमधली गोष्ट आहे ती आपल्याला शाळेच्या धड्यातही होती आणि सगळ्यांना, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपल्याला अर्धाच इतिहास माहिती असतो किंवा थोडाच त्यातला भाग माहिती असतो, तर त्यांनी जे सगळ्यात आधी जे वाक्य म्हटलं त्या सर्वधर्म परिषदेमध्ये ते सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या आधी विवेकानंद तिथे कसे पोहोचले आणि त्यांच्या संपूर्ण भाषणाचा गाभा काय होता हे आम्हाला ऐकायला आवडेल. जरूर. फार महत्वाचा असलेला प्रश्न आहे. त्याला कारण असं की आपण सगळेजण स्वामीजींनी उच्चारलेलं एक वाक्य आणि त्यानंतर झालेला 2 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट याच्याच मध्ये सुखी असतो. पण तसं न करता खरं म्हणजे त्या भाषणाचा गाभा आणि त्याच्याही आधी असलेला जो त्यांचा संघर्ष होता. कारण मुळात भारतासारख्या देशातून आलेला एक संन्यासी आहे. त्या काळामध्ये संन्याशीची कफनी आणि ती असलेली भगवी वस्त्र हे बघून अमेरिकन लोकांकरता संपूर्णपणे नवी असलेली ती वेशभूषा होती. आणि त्या निमित्ताने काही वर्णद्वेषी टिप्पण्या देखील झाल्या. ह्या सगळ्याचे उल्लेख स्वामीजींनी स्वतःच्या लिखाणामध्ये करूनही ठेवलेले आहेत. त्याही पलीकडे जाऊन सर्वधर्म परिषदेमध्ये ज्या वेळेला जगातल्या वेगवेगळ्या धर्मपंथांचे प्रतिनिधी आलेले होते आणि त्यांना आपलं आपलं म्हणणं मांडण्याकरता इंट्रोडक्टरी स्पीच जे होतं त्याच्याकरता दिला गेलेला वेळ होता. आपल्याला आश्चर्य वाटेल पण स्वामीजी स्वतःचा अनुभव असं लिहून ठेवतात की माझं नाव 2 वेळेला उच्चारलं गेलं होतं पण मला तिथे जाऊन बोलावं ह्याचा धीरच होईना, याच्यामुळे मी काही करून ते टाळत राहिलो आणि शेवटी 3ऱ्या वेळेला ज्या वेळेला मला कळलं की ही शेवटची वेळ माझ्याकडे आहे तेव्हा मी उठून जाऊन माझं भाषण तिथे पूर्ण केलं. मग जेव्हा हा माणूस म्हणतो ना की अभिही बना, त्यावेळेला आपल्याला त्याचा रिलिव्हन्स लक्षात येतो. कारण त्यांनी स्वतः आयुष्यामध्ये ती स्टेप घेतलेली असते. ते अनुभवाचे बोल असतात. आणि त्यानंतर मग बोलत असताना स्वामीजींचं ओपनिंग स्टेटमेंट जे होतं की लेडीज अँड जेंटलमन, एवढं ज्यांना ऐकण्याची सवय आहे त्यांना माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणणं, आणि स्वाभाविकपणे काळजाला हात घातला ही गोष्ट बोलून. आणि ही भारतीयांना पुरेपूर जमू शकते कारण आपली शिकवणच वसुधैव कुटुंबकम ह्या पद्धतीची आहे. आणि तिथून मग पुढे बोलत असताना पहिलं वाक्य स्वामीजींचं असं आहे की जगातल्या सगळ्यात जुन्या असलेल्या एका परंपरेचा प्रतिनिधी म्हणून मी जगातल्या तुलनेमध्ये सगळ्यात नवीन असलेल्या तुमच्या राष्ट्राच्या समोर उभा आहे. म्हणजे एकाच वाक्यात आम्ही किती पुरातन आहोत आणि तुम्ही किती नवीन आहात ह्या दोन्ही गोष्टी स्पष्ट करून टाकल्या. आणि मग पुढचे एक एक शब्द महत्वाचे आणि ते सांगत असताना ते हेच सांगतात की पुष्पदंताचं जे महिम्न स्तोत्र आहे की रुचिणा मैचिद्र्या दृजकुटीला नाना पथजुषाम, हे सांगत असताना की तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या मार्गांचा अवलंब करत असाल ईश्वराच्या साधनेकरता, त्याच्या प्रार्थनेकरता, तरी सुद्धा सरते शेवट ते मार्ग एकच असले पाहिजेत. या पद्धतीची असलेली त्यांनी जी भूमिका मांडली की आम्हाला संघर्ष नकोय, आम्हाला सहकार्य हवं आहे, ही भूमिका स्वामीजींनी त्या मोठ्या मंचावरून मांडणं हे महत्वाचं होतं. आणि आजही तीच भूमिका आपल्याला आपला देश घेताना दिसतोय की आपण सातत्याने ती सामंजस्याची आणि सहकार्याची भूमिका घेत असतो. त्याची बीजं आपल्याला स्वामीजींच्या त्या भाषणामध्ये दिसून येतात. नक्कीच संघर्ष नको आहे, सहकार्य हवंय, ही जशी देशाची भूमिका आहे तशीच मला वाटतं आपल्या तरुणाईची देखील
ही जी भूमिका आहे. आणि आज तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर शिरीष की खूप आव्हानं आहेत तरुण पिढीसमोर, तर कोणकोणती आव्हानं आहेत, विशेषतः आजच्या काळात आजच्या तरुण पिढीसमोर कोणती नवीन आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर. नवीन आव्हानं असं म्हणलं तर म्हणजे मी परत थोडासा आमचा अभ्यास आणि त्या संदर्भातलं जास्त म्हणेन. इतरही आव्हानं खूप आहेत. शिक्षणाची आव्हानं आहेत, नोकरीविषयी आव्हानं आहेत, पण तो भाग आपण बऱ्याचदा बोलतो. नातेसंबंधांबद्दलच्या आव्हानांवरती मी जास्त बोलतो. त्याच्यामध्ये एक जसं मी मगाशी म्हणलं तसं खूप नकारात्मक दृष्टिकोन असणं हा वेगवेगळ्या अर्थाने त्यांच्यासाठी एक त्रासदायक गोष्ट झालेली आहे अशी दिसते. म्हणजे एकीकडे शहरीकरण होतंय, नोकरीसाठी शिक्षणासाठी मुलं शहरांमध्ये येत आहेत, त्यांनी स्वतंत्र राहावं, स्वतंत्र बनावं असं अपेक्षा त्यांच्याकडनं असते. पण त्याचबरोबरीने घरच्या लोकांचे किंवा इतर धर्म, जात, समाज वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं पण त्यांच्या समोर आहेत आणि मोकळेपणाने बोलण्यासाठीच्या जागा उपलब्ध नाहीयेत. हा एक महत्वाचा आव्हान आहे, ज्यातनं मार्ग काढणं हे बऱ्याच जणांना अवघड वाटतं. मानसिक आरोग्य हाही एक मोठा प्रश्न आहे. डिप्रेशन, एन्झायटी, आत्महत्या करावंसं वाटणं, स्वतःला इजा करून घेणं याचंही प्रमाण आपल्याला निम्हॅन्स नावाच्या बँगलोरच्या संस्थेने नुकताच एक पूर्ण देशभरात अभ्यास केला होता की मानसिक आरोग्य याचं प्रमाण किती आहे. तर त्यात त्यांना असं लक्षात आलं की 10त एका व्यक्तीला मानसिक आजार आहे कुठला ना कुठला. तर ही नक्कीच आपल्याला विचार करायला लावणारी बाब आहे की काय पद्धतीने आपण जास्त एक सपोर्टिव्ह वातावरण निर्माण करू शकतो, जेणेकरून हे सहकार्य जे आपण म्हणतोय ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. बरोबर आहे. म्हणजे खूप वेगवेगळी आव्हानं आहेत तरुण पिढीसमोर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर शेवडे मला असं वाटतं की काही चांगल्या गोष्टी देखील आहेत आज तरुणाईसमोर, तर त्या कोणत्या आहेत? नक्कीच. जसा मी मगाशी उल्लेख केला की वेगवेगळे तरुण हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली चांगली कामं आपल्याला करताना दिसत आहेत. अगदी थोडक्यात उदाहरणं जर का द्यायची झाली तर फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या पेजेसवरती असलेले काही ग्रुप्स असतील. उदाहरणार्थ इतिहासाच्या पाऊल खुणासारखा ग्रुप आहे, सफर विज्ञान विश्वाची सारखा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही क्षेत्रातली ऑथेंटिक माहिती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समोर मिळते. आमचे एक मित्र आहेत, पत्रकार मित्र आहेत, जयेश मेस्त्री म्हणून, ज्यांनी कोविडचा अनुभव स्वतः घेतला आणि त्यानंतर त्या भयानक अनुभवातून गेल्यानंतरही समाजाचं धैर्य कुठेतरी वाढावं याच्या दृष्टीने काम केलं. डॉक्टर आरती बंग सारख्या लोक आहेत की जे गडचिरोली सारख्या भागामध्ये तिथे ट्राईब्सच्या असलेल्या मानसिक आरोग्यावरती किंवा वेगवेगळ्या समस्यांवर काम करतायत. तुषार जाधव यांच्यासारखे लोक आहेत की जे सॅटेलाइटच्या बाबतीमध्ये काम करतायत. अनेक अनेक अशी तरुण नावं आहेत की जी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये समाजाला काहीतरी आपण देऊ शकतो याकरता आवर्जून पुढे येऊन कामं करतायत. मला असं वाटतं की आपणही कुठेतरी प्रोएक्टिव्हली ह्या सगळ्यांच्या कामांची कुठेतरी ओळख स्वतःही करून घेतली पाहिजे आणि मगाशी उल्लेख केला तसा ते अधिक समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे की जेणेकरून त्यांचा उत्साह देखील दुणावेल आणि ही कामं अधिक जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतील. नक्कीच. म्हणजे तरुणांनी बरीच चांगली कामं केलेली आहेत, त्याचप्रमाणे तरुणांसाठी देखील काही चांगली कामं होत आहेत. डॉक्टर शिरीष, तुम्ही काय सांगाल की संस्थात्मक पातळीवर सध्या काय कामं चालू आहेत तरुणांसाठी? हो, दोन पद्धतीने आपण संस्थात्मक कामांकडे बघू शकतो. एक काम आपण असं म्हणू की जे सरकार करतंय किंवा त्या लेवलवरती चालू आहे, आणि दुसरं बऱ्याचशा संस्था ज्या आहेत, ज्या बिनसरकारी संस्था आहेत, त्यांचं पण काही एक काम चालू आहे. सरकारच्या पातळीवर आरोग्याच्या दृष्टीने आपण बघितलं तर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहे, जो चांगला कार्यक्रम आहे, पण तो 10 ते 19 वयोगटातल्या तरुणांसाठी त्यांचं मानसिक लैंगिक आरोग्यासंदर्भातला आहे. पण ज्या गटाबद्दल आपण चर्चा करत होतो त्या गटासाठी सरकारी पातळीवरती अजून कार्यक्रम नाही आणि तो होण्याची गरज आहे असं नक्कीच जाणवतं, कारण तो गट महत्वाचा गट आहे, मोठा गट आहे, अविवाहित तरुण तरुणी असा. संस्थांच्या पातळीवरती पण बऱ्याच संस्थांमध्ये म्हणजे काही उल्लेख आपल्याला आले, राणी बंग आणि इतर लोकांनी पण बरंचसं काम केलेलं आहे. आम्ही पण गेले काही वर्ष तरुण लोकांसाठीचं काही एक काम
ज्या फोकसनी आपण बोलत होतो की त्यांची निर्णय क्षमता वाढावी, आत्मविश्वास वाढावा, यासाठीचं काही एक काम विशेषतः नातेसंबंध, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य या संदर्भातलं करत होतो. म्हणजे नुकतंच आम्ही 2 वर्षापूर्वी एक वेब सिरीज केली होती सेफ जर्नीज नावाची. त्याचा उद्देशच हा होता की त्या व्हिडिओ म्हणजे जे माध्यम आता तरुण जास्त प्रमाणात वापरतायत, यूट्यूब, फेसबुक, या सगळ्याचा वापर करून त्यांच्या हातात असं काहीतरी टूल असावं की काय निर्णय घ्यायचे, काय कुठल्या विषयांबद्दल कन्फ्युजन आहे, कसं समजून घ्यायचं, ह्यासाठीचे ते काही व्हिडिओज आहेत. ते आमच्या फेसबुक पेज प्रयास हेल्थ ग्रुपच्या वेबसाईटवरती www.prayaspune.org किंवा प्रयास हेल्थ ग्रुप अशा फेसबुक पेजवरती पण उपलब्ध आहेत, युट्यूब वरती पण. हे सगळे कशासंबंधी ही वेब सिरीज सो आहे? हा जो अभ्यास आपण म्हणत होतो युथ इन ट्रान्झिशन, त्यातनं आम्हाला जे मुद्दे जाणवले की उदाहरणार्थ कन्सेंट, आपण म्हणतो की संमती, दुसऱ्या आपण जे काही करतो त्याबद्दल स्वतःची आणि दुसऱ्याची संमती असली पाहिजे. संमती कशी समजून घ्यायची, किंवा एखाद्याला काही लहानपणी अब्यूज झालेला असेल तर त्या गोष्टीशी कसं डील करायचं, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती 8 एपिसोडची ही वेब सिरीज आहे सेफ जर्नीज म्हणून. सेफ जर्नीज नक्कीच ही वेब सिरीज आपण समाज माध्यमांमधून बघू शकतो. तुम्ही एक मुद्दा जो उपस्थित केला होता तो होता आत्मविश्वास. आणि आज असं कुठेतरी दुहेरी चित्र दिसून येतं. एकीकडे असं वरवर पाहता वाटतं की आजची पिढी खूप जास्त त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, पण आपण जर खोलात शिरलो तर असं वाटतं की नाहीये, थोडा कमी आहे आत्मविश्वास. तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं आत्मविश्वास आता येणाऱ्या पिढ्यांमध्ये हा खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय. कारण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येही सुवर्ण प्राशनासारखे ज्यावेळेला आम्ही उपक्रम करत असतो तेव्हा तो तसा दिसतोय, कारण एक्सपोजर वाढलंय मुळात. ते एक्सपोजर नव्हतं त्यावेळेला तशा पद्धतीने तो थोडासा बोजरेपणा असणं ही गोष्ट खूप स्वाभाविक असलेली होती. दुसरीकडे तितकंच महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की केवळ एक जो पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम असतो तिथपर्यंतच मर्यादित न राहता त्या बाहेरचं जग देखील बघावं, या बाबतीमध्ये पालकांनी जास्त सजग असणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जागतिक इतिहास असेल, आपल्या देशाचा इतिहास असेल. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ज्या देशाने छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंग असतील यांच्यासारखे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठी झालेली माणसं बघितलेली आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्तिमत्व असतील की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला घडवलं, हे ज्यांच्याकडे उदाहरणं आहेत, त्या समाजाला खरं म्हणजे हा आत्मविश्वास कमी असण्याचं काही कारणच नाहीये. आपण तो मुळात व्यवस्थित समजून घेणं हा सगळा इतिहास तिथे खूप गरजेचा आहे. आणि हा जेव्हा हळूहळू लक्षात यायला सुरुवात होईल, आणि अर्थात केवळ समर्थ जसं म्हणतात की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, म्हणजे केवळ इतिहासातच न रमता त्यातून आपण काय घ्यायचंय हा विचार करून पुढे जाण्याची ज्या वेळेला प्रवृत्ती निर्माण होईल. आणि एक सातत्याने जो मगाचपासून विषय मांडला गेला की संवादाचा, पुन्हा एकदा समर्थांचंच वाक्य जसं आहे, तुटे वाद संवाद तो हितकारी, त्या पद्धतीचा हितकारी संवाद जेव्हा आपल्याला समाजात दिसेल तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह होताना दिसून येतील. नक्कीच. डॉक्टर शिरीष, जेव्हा आपण म्हणतो की हितकारी संवाद हवाय, आणि तेव्हा कुठेतरी असं होतं की एक ऐकणारा कान देखील त्यासाठी हवा आहे. त्या संदर्भात संस्थात्मक पातळीवर काही प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल? हो, आम्ही नुकताच एक कार्यक्रम सुरू केलाय. परत या अभ्यासातनंच आम्हाला जे जाणवलं की या पद्धतीची कुठलीही जागा उपलब्ध नाहीये तरुण मुलींना बोलण्यासाठी. त्यासाठी आम्ही एक उपक्रम सुरू केलाय, नेस्ट फॉर यूथ. सो नेस्ट म्हणजे नॉन जजमेंटल, एम्पॉवरिंग, सेल्फ रिफ्लेक्टिव्ह. आपण बरंचसं रिफ्लेक्शन बद्दल, स्वसंवादाबद्दल बोललो. सो सेल्फ रिफ्लेक्टिव्ह आणि टेक्नॉलॉजी असिस्टेड स्पेसेस. तिथे आम्ही कुठल्याही पद्धतीने असं म्हणलं नाही की हे मानसिक आरोग्याबद्दल आहे, हे लैंगिक आरोग्याबद्दल आहे, कारण हा अभ्यास आणि इतरही अनुभव असं दाखवतात की आपलं आयुष्य जोडलेलं असतं विविध गोष्टींची. करिअर, शिक्षण, प्रेम हे काही असे आपल्याला सेपरेट करता येत नाही. सो त्यामुळे कोणालाही काहीही बोलावंसं वाटलं, काही अडचण असेल तर तिथे ट्रेंड काउन्सिलर्स आहेत ज्यांच्याशी ते बोलू शकतात. त्याचेही नंबर्स आणि हे आमच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजवरती आहेत. पण हा एक खूप छोटासा उपक्रम आम्ही सुरू केला. असे बऱ्याच ठिकाणी सरकारी पातळीवरती आणि इतर संस्थात्मक पातळीवरती पण होण्याची अत्यंत गरज जाणवते.
नक्कीच. नेस्ट हा जो उपक्रम आहे याचा जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर वेबसाईट कोणती आहे त्यासाठी? प्रयासची जी वेबसाईट आहे www.prayaspune.org त्या वेबसाईटवरती पण त्याची माहिती आहे आणि फेसबुकवरती नेस्ट फॉर युथ असं त्याचं फेसबुक पेज पण आहे. नेस्ट फॉर युथ. नक्कीच आपण खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललोय. तुम्ही काय सांगाल आजच्या तरुणाईला? सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवणं, त्याच्याकरता अर्थातच स्वसंवाद हा अत्यावश्यक असलेली गोष्ट आहे. आणि आपल्याला केवळ स्वतःपुरतं न बघता आपल्याला या देशाच्या पुनर्बांधणीकरता, पुनरुत्थानाकरता हम करे राष्ट्र आराधन ही भावना जर आपल्या मनामध्ये ठेवली तर स्काय इज द लिमिट अशा पद्धतीची वाटचाल होऊ शकते आणि ती स्वामीजींच्या तत्वांवरती, त्यांच्या विचारांवरती असलेली होऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर शिरीष, तुम्ही काय सांगाल तरुणाईला? नाही, मला असं वाटतंय की म्हणजे हा अगदीच महत्वाचा मुद्दा आहे. स्वतःची काळजी घेणं, स्वतःला समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस ज्याला म्हणतो, तोही खूप महत्वाचा आहे. ती पहिली पायरी असेल आणि त्याचबरोबर आपल्या समाजाची, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं अवेअरनेस आणि एकत्रीकरण होणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच. खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा केली आणि खरोखरच असं म्हणतात की आपल्या स्वप्नातला जो भारत आहे, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला जो भारत आहे, तो जर आपल्याला साकारायचा असेल तर कुठेतरी सगळी त्याची जी पाळंमुळं आहेत ती आजच्या तरुणाईच्या हातात आहेत आणि त्यामुळे तरुणाई विषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या आव्हानांविषयी आणि काहीतरी एक सकारात्मक घडतं याविषयी देखील आज आपण इथे बोललो. तुम्ही दोघेही इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.